नमस्कार. मी आज मुलांना स्कूलमधून आणायला गेल्यानंतर मुलं मिसळपाव खाण्याचा हट्ट करत होते. तर मी मुलांना म्हटलं, बाहेरचं खाण्यापेक्षा आपण घरीच तयार करू. तर मी आता मिसळपाव घरी तयार करणार आहे. त्यासाठी मी हे मोड घेतलेले आहेत. हे बघा, मी मोड घरीच तयार केलेले आहे. किती छान असे मोड तयार झालेले आहेत. अगोदर हे मोड आता मी शिजवून घेणार आहे. कुकरमध्येच मी शिजायला टाकणार आहे. तर हे इतके मोड आम्हाला पुरेसे आहेत. त्यामध्ये आपल्याला लागेल तितकं पाणी ओतून घ्यायचं आहे. नंतर त्यामध्ये थोडीशी हळद टाकूया आणि मटकी मी शिजवून घेते. आता मटकी शिजेपर्यंत जो मिसळपावला मसाला लागणार आहे मी तयार करून घेतलेला आहे. हे बघा, एक बारीक चिरलेला कांदा, एक टोमॅटो, कोथिंबीर, मोहरी, कढीपत्ता, जिरे, अद्रक, लसूण आणि हे थोडेसे खोबरे घेतलेले. आता हा मसाला मी बारीक करून घेते. हा मसाला मी वाटून घेतलेला आहे. आणि हे बघा, मटकी पण शिजलेले मस्त अशी. तर आता याला मी फोडणी देते. हे टाकते जिरे, कढीपत्ता, मोहरी, हा बारीक चिरलेला कांदा मस्तपैकी असा लालसर भाजून घेतलेला आहे. त्यामध्ये आता टोमॅटो टाकते. टोमॅटो भाजून घेते. आणि हा तयार केलेला पण मसाला यामध्ये आता मी भाजून घेते. हा मसाला पूर्ण तेल सुटेपर्यंत असा भाजून घ्यायचा आहे. म्हणजे स्वाद कसा छान येतो. मसाला असा खूप छान असा भाजलेला आहे तेल सुटेपर्यंत. यामध्ये तिखट चटणी टाकते, चवीनुसार मीठ टाकते. लाल तिखट पण टाकून घ्यायचं आपल्याला लागेल असं. ह्याच्याने काय होतं, मस्त असा कलर येतो. आणि हा मिसळ मसाला टाकून घेतो आणि शिजवलेली मटकी यामध्ये ओतून घ्यायची. हे बघा, मस्त अशी मिसळपाव तयार झालेला आहे. मिसळ मस्त अशी छान झालेली आहे. हे बघा, किती छान असं तरी आलेलं आहे. यावरून बारीक चिरलेली कोथिंबीर थोडी टाकून घ्यायची. चांगले ह्याला 1-2 उकळी येऊ द्या. नंतर गॅस बंद करूया. तयार झालेला आहे मिसळपाव. किती वेळ लागतो? लगेच तयार होते.